नमस्कार, मी अनुज तुमच्या सर्वांचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1चा चॅप्टर नंबर 1 सेट्सचा थेरी आणि काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम आपण कव्हर केले होते. लास्ट व्हिडिओजमध्ये सेट्सचे रिलेटेड सेट डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय मेथड्स ऑफ लिस्टिंग, equal sets, subsets, union of the sets, intersection, union of the sets and the number of elements in the sets. हे सर्व काही आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणीही लास्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी लास्ट व्हिडिओ जरूर पाहावा. हा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक्स तिथे सेट्सचे रिलेटेड माहीत होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ स्टार्ट करताना यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्ही पण कव्हर अप करणार आहोत. लेट अस स्टार्ट प्रॉब्लेम सेट 1. तो फर्स्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट 1 मधला चूज करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स दिलेले आहे खाली, त्यामधले अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचे आहे. तर एम इज अ सेट ऑफ 1 3 5 आणि एन इज अ सेट ऑफ 2 4 6. वी हॅव टू फाइंड एन इंटरसेक्शन एन. एम इंटरसेक्शन एन काढायचं आपल्याला. एम इंटरसेक्शन एन काय? इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्हीमध्ये कॉमन एलिमेंट्स. 1 आहे, याच्यात 1 आहे का नाही? याच्यात 3 आहे, याच्यात 3 आहे का नाही? याच्यात 5 आहे, याच्यात नाही आहे. याच्यात 2 आहे का नाही? 4 आहे का नाही? 6 आहे का नाही? तर या दोन्हीमध्ये कोणी कॉमन आहे का? नाही. तर हा एलिमेंट काय झाला? एम्प्टी सेट झाला. हा एलिमेंट काय झाला? एम्प्टी सेट म्हणजे पाय. तर आपला आन्सर काय आला? सी. सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द correct option. Okay, next, P is a set of x such that x is an odd natural number and odd natural number. P काय आपला odd natural number मध्ये आहे. How to write this in roster form? रोस्टर फॉर्म मध्ये कसं लिहितात? रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथड. रोस्टर फॉर्म म्हणजे काय असते आपली? लिस्टिंग मेथड. तर लिस्टिंग मेथड मध्ये कसं लिहिसाल की x is an odd number which is x 1 is less than x and x is less than equal to 5. 1 आणि 5 मधला असला पाहिजे. तर कोणता आहे? काय असला पाहिजे? अजून ऑड असला पाहिजे. काय असला पाहिजे? ऑड असला पाहिजे. तर ऑड याच्यातला कोणता आहे? आणि 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. 1 पेक्षा मोठा कोण आहे? याच्यातही 1 आहे म्हणजे नाही. याच्यातही 1 आहे नाही. याच्यातही 1 आहे नाही. तर उरला हा सेट. याच्यात 3 आणि 5. 3 ऑड आहे, 5 ऑड आहे. तर आपला आन्सर काय आहे? 3 आणि 5 सेट. आन्सर डी. डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडसाठी डी आहे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करा म्हणता आणि फॉलो. पी इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 6 अप टू 10. व्हॉट टाइप ऑफ सेट इज पी? पी कोणत्या प्रकारचा? नल सेट आहे का? नाही. एलिमेंट तर याच्यात नल सेट म्हणजे कोणतेच एलिमेंट नाही. नाही. इन्फायनाईट सेट. इन्फायनाईट आहे का? इन्फायनाईट नाही आहे, कारण याच्यात 1 2 3 4 5 10 पर्यंत एलिमेंट्स आहे. यू कॅन काउंट 1 2 3 4 5 6 10 एलिमेंट्स आहे. काउंट करू शकता. म्हणजे कोणता व्हायला? फायनाईट. काउंटेबल अँड लिमिटेड. काउंटेबल अँड लिमिटेड. सी इज द आन्सर. सी इज द आन्सर. फायनाईट सेट. फायनाईट सेट. ओके, सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. जर एम इज द एम एन सेट एम युनियन एन किती आहे? 1 2 3 4 5 6 आहे. आणि एम काय आहे? 1 2 4. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट एन? एम युनियन एन काय आहे? सिंपल आहे. 1 2 3 4 5 6. ओके, एम किती आहे? 1 2 4. युनियन म्हणजे काय असते? एक तर एम मध्ये असला पाहिजे किंवा एन मध्ये असला पाहिजे. दोन्हीपैकी एका सेटमध्ये असला. तर यामध्ये जे एलिमेंट आहे, आता यामध्ये एम मध्ये जे एलिमेंट आहे, एम मध्ये कोणते आहे? 1. तर 1 एलिमेंट इथं. 2 एलिमेंट आहे 2. ओके 2. 4 आहे 4. ओके 4. तर आपला जो उरलेला सेट आहे त्यामध्ये कोणते एलिमेंट असले? कंपल्सरी कोणते एलिमेंट असले पाहिजे? 3
5 आणि 6 n या सेटमध्ये 3, 5 आणि 6 कंपल्सरी असले पाहिजे आणि बाकी कोणतेही एलिमेंट असले तर चालते, कारण बाकी कोणते एलिमेंट असले तर चालतात. 1 असलं चालते, 2 असलं चालते, 3. तर 3, 5, 6 कशात आहे? 3 आहे, 5 आहे, 6 आहे. ओके. 4 असला तर चालतो, रिपिटेशन चालतो, पण हे कंपल्सरी एलिमेंट कोणते असले पाहिजे? 3, 5 आणि 6. तर इथं 4. तर हे सेट. आन्सर काय? बी. बी इज द आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. का बरं? हे पहा, युनियन म्हणजे काय असते? दोन्ही मधले एलिमेंट ते एम मध्ये असला पाहिजे किंवा एन मध्ये असला पाहिजे, दोघांमध्येही असला तरी चालेल. तर याच्यात एम मध्ये कोणकोणते एलिमेंट? 1 to 4. तर 1 to 4 एलिमेंट आहे, तर हे एलिमेंट एन मध्ये असले किंवा नसले तरी चालेल. पण कंपल्सरी कोणते एलिमेंट असले? 3, 5, 6. कारण कोणतेही एम मध्ये नाही आहे, तर 3, 5, 6 कंपल्सरी असले पाहिजे. त्याच्यात 3, 5, 6 कुठे आहे? 3, 5, 6 कंपल्सरी एका ऑप्शनमध्ये बी मध्ये, बाकी याच्यात तर नाहीच आहे 3, 5, 6. ऑप्शन बी इज द आन्सर. ओके. नंतर बघूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सेम तेच आहे. इफ पी इज अ सबसेट ऑफ एम, पी काय आहे? एमचा सबसेट आहे. देन आपल्याला हे काढायचं आहे, ह्याचा आन्सर काढायचा आहे. ओके. तर खाली सॉल्व करू आपण इझिली. काय दिलेलं आहे आपल्याला? पी इज अ सबसेट ऑफ एम, एमचा सबसेट आहे. नंतर याच्यात काय येईल आपलं? आणि काढायचं काय? पी इंटरसेक्शन पी युनियन एम, पी इंटरसेक्शन पी युनियन एम काढायचं आहे आपल्याला. ओके. तर पी काय आहे? एमचा सबसेट आहे. पी हा एमचा सबसेट आहे. म्हणजे काय? पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहेच. पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहेच. तर पी युनियन एम काय येईल मग? पी युनियन एम काय येईल आपला? युनियन म्हणजे काय? दोन्ही मधले एलिमेंट. पण पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहेच. पी मधले एलिमेंट सर्व एम मध्ये आहे, तर पी युनियन एम काय येईल? एमच येईल. कारण कोण? पी हा एमचा सबसेट आहे. कारण कोण? ही आपली प्रॉपर्टी आहे, पी युनियन एम इज इक्वल टू, जर पी हा एमचा सबसेट असेल तर पी युनियन एम इज इक्वल टू एम असते. ही आपली प्रॉपर्टी आहे, जी आपण प्रॉपर्टीज ऑफ युनियन मध्ये पाहिलं आहे. तर मग इथे काय येईल? पी इंटरसेक्शन पी युनियन एम काय येईल? या जागी काय येईल? एम येईल. या जागी काय येईल? एम. कारण काय आलं? पी हा एमचा सबसेट आहे, म्हणजे पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहे. तर पी युनियन एम म्हणजे या दोघांमधले सर्व, पी मधले जे एलिमेंट आहे एम मध्ये, पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहे, म्हणजे याच्यात युनियनचा सेट कोणता येईल? एमच येईल. एम इथं आला. आता काय करायचं? पी इंटरसेक्शन एम. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? कॉमन कोण आहे? पी हा एमचा सबसेट आहे, म्हणजे पी मधले सर्व एलिमेंट एम मध्ये आहे, म्हणजे पी मध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढे एम मध्ये आहे. तर कॉमन कोणामध्ये आहे? पी मध्ये आहे. पी हा छोटा आहे, तर स्मॉलर वाला सबसेट कोणता? पी. तर आपला आन्सर काय येईल इथं? पी इंटरसेक्शन म्हणजे कॉमन कोणामध्ये? पी मध्येच कॉमन असणार आहे. एम मध्ये कॉमन असणार आहे का? एम तर लार्जर सेट आहे, एम हा लार्जर सेट आहे. लार्जर सेट कॉमन असते का? नाही. स्मॉलर सेट कॉमन आहे, कारण कोण? स्मॉलर सेटमध्येच सर्व एलिमेंट दिलेले आहे आपल्याला पी मध्ये. पी इज अ सबसेट ऑफ एम, हे आपली. तर याचा आन्सर काय येईल? पी. याचा आन्सर काय येईल? पी. समजलं? समजलं कशा प्रकारे? हे आपलं आन्सर आलं पी, म्हणजे ऑप्शन नंबर ए. ए इज अ ऑप्शन इट इज पी. ओके. अशा प्रकारे आपण आन्सर. पी हा एमचा सबसेट असला तर पी युनियन एम काय येईल? एमच असते. आणि पी इंटरसेक्शन एम काय होत असते? पी. हे प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स आणि प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्समध्ये आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स? A set of intersecting points of parallel lines. Parallel lines, parallel lines ची प्रॉपर्टी काय आहे? Parallel lines ची प्रॉपर्टी काय आहे? ते कधी पण इंटरसेक्ट होत नाही. पॅरलल लाईन्स कधी पण इंटरसेक्ट होत नाही. तर सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट्स येईल का? नाही, कोणताच पॉईंट येणार नाही. तर जे 6 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यात ए जो सेट येईल तो काय येईल? एम्प्टी सेट येईल. कारण कोण? पॅरलल लाईन्स कधी पण इंटरसेक्ट होत नाही. तर सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट्स आहे का कोणता? नाही. इट इज 5. तर हा
एम्प्टी सेट आहे. बी सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स आहे. इवन प्राईम नंबर आहे 2 आहे इवन प्राईम नंबर आहे. सी काय आहे, मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर लेस दॅन 30 डेज आहे. फेब्रुवारी लेस दॅन 30. डी कोणता आहे, डी द एक्स बिलॉंग टू इंटीजर सच दॅट आय लेस दॅन इक्वल टू लेस दॅन एक्स लेस दॅन 1. 0 हा इंटीजर आहे जो 1 पेक्षा 1 आणि 1च्या मधात आहे, तर इथं 0 येईल. तर त्यामुळे आपला आन्सर काय, एम्प्टी सेट काढायचा आहे. तर इथंच असं आपल्याला आन्सर भेटते की ए मध्ये कोणतेही पॉईंट्स नाही आहे, कारण कोण इंटरसेक्टिंग पॉईंट्स ऑफ पॅरलल लाईन्स कधी पण इंटरसेक्ट होत नाही. पॅरलल लाईन्स कधी पण इंटरसेक्ट होत नाही, म्हणून त्याची आन्सर काय 5. दॅट इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट. तर आपला आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर ए. ए इज द आन्सर. ओके, नेक्स्ट, find the correct option from the given questions. Which of the following collection is a set? Which of the following collections are the set? यापैकी सेट कोणता आहे. सेटचं डेफिनेशनच पाहिली होती, जी क्लिअरली आणि कम्प्लिटली आपण क्लिअरली आपण आणि डेफिनेटली त्यांना ऑब्जेक्ट म्हणू शकतो किंवा वेगवेगळे म्हणू शकतो. कलर्स इन अ रेनबो, रेनबोमधले कलर माहीत आहे आपल्याला, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड हे याला सेट. टॉल ट्रीज, आता कोणती ट्री टॉल आहे हे सेट सांगू शकतो का, नाही, तर इट इज नॉट अ सेट. नॉट अ सेट. कोणती पण एखादी ट्री आपण कंपॅरिझन करू शकत नाही की ही टॉल आहे ही स्मॉल आहे. एक्झॅक्ट आपल्याला माहिती आहे का ही टॉल आहे, नाही. रिच पीपल माहीत नाही, कोण रिच आहे कोण पुअर आहे हे आपण सांगू शकत नाही. जे आपल्या परिस्थितीवर अवलंबून असते, कोण रिच आहे कोण पुअर आहे. इझी एक्झाम्पल, कोणतं एक्झाम्पल इझी आहे कोणतं एक्झाम्पल कठीण आहे आपण सांगू शकत नाही, हे पण सेट नाही आहे. कारण कोण डेफिनेटली आपण सांगू शकत नाही की फक्त हा आहे कलर्स ऑफ द रेनबो. कलर्स ऑफ द रेनबो विथ जॉय. ओके, तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट, which of the following set represent an intersection W? an intersection W कोणता सेट रिप्रेझेंट करते एन इंटरसेक्शन W? एन सेट कोणता असते पाहून घेऊ, इथंच समजते. एन सेट कोणता असते, एन काय, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर कोणकोणते आहे, 1 2 3 4 5 अँड सो ऑन, हे नॅचरल नंबर आहे. आणि डब्ल्यू कोणता सेट असते, होल नंबर. होल नंबर कोण चालू असतात, 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन. त्याच्यात कॉमन कोण आहे, कॉमन कोण, आपल्याला काय करायचं, इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय असते, कॉमन एलिमेंट्स. कॉमन एलिमेंट्स कोणकोणते आहेत, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे. ओके, ते 1 पासून सुरुवात होते, 2 3 4 5 अँड डॅश इन्फिनिटी. फक्त 0 सोडला तर 1 पासून स्टार्ट होत आहे, 2 3 4 5 6 अँड डॅश. तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ओके, कॉमन एलिमेंट्स पाहिजे इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स कोणते आहे, 1 2 3 4 5 अँड इन्फिनिटी. 1 2 3 4 5 अँड इन्फिनिटी. नेक्स्ट, पी इज अ सेट ऑफ लेटर such that letter of word Indian, then which of the following is a set of P लिस्टिंग फॉर्म. आपल्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये सेट करायचा पी. इंडियन मध्ये कोणकोणते आहे, आय आहे, एन आहे, डी आहे, नंतर आय डबल आला, रिपिटेशन चालायचं नाही, ए आणि एन डबल आला, रिपिटेशन चालायचं आहे, आय एन डी ए. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ थर्ड. हे सेट झाला आपला पी. तर हा सेट कुठे दिलेला आहे, हा बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, सी इफ टी इज 1 2 3 4 5 अँड एम इज सेट ऑफ 3 4 7 8. ओके, टी युनियन एम, टी युनियन एम. युनियन म्हणजे काय, दोन्ही मधलं एलिमेंट. तर रिपीट नाही झाले पाहिजे. 1 2 3 4 5 लिहून टाका, 1 2 3 4 5 लिहून टाका. याच्यात 3
कॉमन है, उन कैंसल. 4 कॉमन है, कैंसल. 7 नहीं है, 8 नहीं है. 7 नहीं है आणि 8 नहीं है. तो 1 2 3 4 5 7 8 कुठे आहे? 1 2 3 4 5 7 8 सी. सी इज द करेक्ट ऑप्शन. सी आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ओके, अशा प्रकारे इझिली तुम्ही करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करू शकता इझी. नेक्स्ट, आउट ऑफ 100% किती पर्सेंट आहे? 100%. 72% स्पीक इंग्लिश, 72% स्पीक इंग्लिश, 43% स्पीक फ्रेंच. each one out of 100% स्पीक ॲटलिस्ट. 100 पैकी 100 कोणती ना कोणती एक लँग्वेज, म्हणजे दोन्ही लँग्वेज स्पीक करू शकतात किंवा एक तरी स्पीक करतात. ॲटलिस्ट वन म्हणजे एक तरी, दोन्ही करू शकतात असे लोक आहेत. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, अँड हाऊ मेनी ऑफ देम इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. ओके, सिम्पल आहे. आपण असे एक्झाम्पल्स पाहिलेले आहे ऑलरेडी. सोल्युशन, let A be the person speak English. Let A be the person speak English. किती जण आहे इंग्लिश स्पीक करणारे? एन ऑफ ए किती आहे आपल्याजवळ? 72. लेट बी बी द सेट ऑफ पर्सन, बी बी द सेट ऑफ पर्सन स्पीक फ्रेंच. फ्रेंच स्पीक करणारे किती आहे? एन ऑफ बी किती आपल्याला? 43. आणि ईच आउट ऑफ 100% ॲटलिस्ट एक लँग्वेज तरी बोलतात. ईच आउट ऑफ 100 ॲटलिस्ट वन लँग्वेज. म्हणजे काय असतात? एन ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी. का बरं? युनियन म्हणजे काय की दोनपैकी एक तरी लँग्वेज, ॲटलिस्ट वन. दोन्ही असल्या तरी चालेल, एक असं आणि बी जर म्हणजे इंग्लिश असली आणि फ्रेंच असली तरी चालेल, पण एक तरी पाहिजे, ए किंवा बी. एक तर ए मधलं असलं पाहिजे किंवा बी मध्ये असलं पाहिजे, दोन्ही असलं तरी चालते, कॉमन असलं तरी चालेल. तर किती आहे असे आपल्याजवळ? 100% किती? ॲटलिस्ट एक म्हणतात. तर एन ए युनियन बी माहिती आहे आपल्याला 100. तर बाय द प्रॉपर्टी काय लिहू शकतो आपण? बाय द प्रॉपर्टी ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट काय लिहू शकतो? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, एन ऑफ ए यूनियन बी 100, एन ऑफ ए 72 प्लस 43 माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, 72 आणि 43 किती येतात? 5 त्यानंतर 115. ओके, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, नंतर हे इंटरसेक्शन या साईडला गेलं पॉझिटिव्ह. 100 प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 115. 100 दोन्हीकडून मायनस केले. 100 प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 115 मायनस 100. ओके, सॉरी, माइनस 100 115 माइनस 100 कैंसल कैंसल. इथं 50, इथे किती आले? 15 आले.
तर 15 हे काय असेल आपले 15 काय असेल आपले एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 15. तर 15 काय असेल इंटरसेक्शन म्हणजे काय असते कॉमन दोन्ही लँग्वेज बोलणारे बोथ. तर बोथ लँग्वेज स्पीक पर्सन किती झाले 15 पर्सन किती झाले 15 पर्सन 15 नंबरचे पर्सन किती दोन्ही लँग्वेज बोलतात. आता काय करायचं आहे हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच ओनली फ्रेंच बोलणारे किती लोक आहेत 43 मायनस 15 किती होतात 8 28 स्पीक ओनली फ्रेंच बोलणारे 28 झाले आणि ओनली इंग्लिश बोलणारे किती आहे ओनली इंग्लिश बोलणारे किती आहे एन ऑफ ए मायनस एन ए इंटरसेक्शन बी. ओके इथेही काय लिहू शकतो आपण एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे एन ऑफ ए 72 मायनस 15 का बरं 15 केलं कारण 15 दोन्ही लँग्वेज बोलतात आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे पाहिजे. 70 मायनस 15 किती होत असतं 72 मायनस 57 इज द आन्सर. तो our answers are 28 both language speak 15 only French 28 only English 57. Okay these are the answers. Next 70 trees are planted by Parth 90 trees 70 and 90 by Pradnya on the occasion of tree plantation week out of these 25 trees were planted by both of them together. Then how many trees were planted by Parth or Pradnya? प्रज्ञा किंवा पार्थनं किती ट्रीज प्लांट केले आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे सोल्युशन let A be the set same last time be the set of trees planted by पार्थनं प्लांट केलेल्या let B be the trees planted by प्रज्ञानं केलेल्या एन ऑफ ए किती आहे आपल्या किती ट्रीज प्लांट केल्या 70 पार्थनं नंबर ऑफ बी किती आहे सेट प्रज्ञानं किती प्लांट केले 90. ओके नंतर out of these 25 trees are planted by both of them त्यापैकी both of them planted trees and A intersection B किती होईल दोघांना मिळून बोथ कॉमन किती आहे दोघांच्या 25 कॉमन ट्रीज प्लांट केले आहेत. आता काय करायचं आपल्याला ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा और पार्थ और प्रज्ञा पार्थ आणि प्रज्ञानं कोणत्या ट्रीज ते कशाने घेऊ शकतो आपण युनियनना अँड नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी एक तर प्रज्ञानं प्लांट केले पाहिजे किंवा पार्थनं प्लांट केले पाहिजे दोघांना मिळून केल्या तरी चालते. तर ए युनियन बी तर आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे number of elements A union B is equal to number of elements in A
plus number of elements in B minus A intersection B. ओके, इझी आहे. किती एलिमेंट्स आहे? 70 एलिमेंट्स आहे ए मध्ये, 90 एलिमेंट्स आहे बी मध्ये आणि मायनस 25. 70 आणि 90 160 मायनस 25 किती येतात? 135. 135 is the final answer. 135 is the final answer. That is, trees planted by Parth and Pradnya are the 135 answer. Okay. You can easily find out. Next, simple one. N of A, N of B given. N intersect union B दिलाय, intersection काढायचा आहे. We know property of number of elements in a set. कोणती प्रॉपर्टी आहे? union B is equal to n of A plus n of B minus n A intersection B. Okay, number of elements set intersection. काय काय माहिती आहे? n of A माहिती आहे 20, 28. n of B युनियन माहिती आहे आपल्याला 36. इंटरसेक्शन काढायचं आहे. ओके, तो 36, 48 and A intersection B. This is transferred to this side, becomes positive. A या साइडला ट्रान्सफर केलं पॉझिटिव्ह मध्ये. A intersection B plus 36 is equal to 48. 36 दोन्हीकडून मायनस केलं, n of A intersection B plus 36 minus 36, 48 minus 36, subtract 36 from both sides. ओके, अशा प्रकारे लिहू शकता. झाले 12. 48 minus 12. The final answer, n of A intersection B is equal to 12. This is the final answer for this. Next, in class 8 students out of 28 have only dog as their pet animals at home. 6 students have only cat, only dog as a pet animal. 10 students have dog and cat both. Then how many students do not have dog or cat as their pet animal? Pet animal नहीं है असे स्टुडंट किती आहे की ज्यांचा जो पेट ॲनिमल नाही आहे, हे काढायचं आपल्याला. तर कशा प्रकारे सॉल्व करा? लेट सिंपल सेम तसंच. लेट ए बी द स्टुडंट्स who has dog, who has dogs as pet animal. Okay, let B be the set. B be the set of students same who has कोणता cat.
कॅट ॲज अ पेट. ओके, तर आपल्याला काय माहीत आहे, एन ऑफ ए काय असते, नंबर ऑफ डॉग्स, टोटल नंबर ऑफ डॉग्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, सॉरी टोटल नंबर ऑफ डॉग्स नाही, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पेट ॲनिमल डॉग, ज्यांचं पेट ॲनिमल डॉग आहे असे स्टुडंट किती आहे आपल्याजवळ, एन ऑफ ए किती आहे आपल्याजवळ, किती आहे 6 स्टुडंट्स, 8 स्टुडंट्स ओनली, 8 स्टुडंट्सजवळ फक्त डॉग आहे, तर 8 स्टुडंटजवळ डॉग आहे बरोबर आहे, अधिक 10 स्टुडंट्स, 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट, तर 10 स्टुडंटपाशी पण डॉग आहे. ओके, डॉग अँड कॅट दोन्ही आहे, पण डॉग तर आहेच ना, तर नंबर ऑफ स्टुडंट्स पेट ॲनिमल डॉग किती आहे, एन ऑफ ए किती आहे 18. ओके, अशाच प्रकारे एन ऑफ बी काय येईल, नंबर ऑफ स्टुडंट्स हुज पेट ॲनिमल सेट ऑफ कॅट, कॅट किती आहे 6 स्टुडंट्सपाठी फक्त कॅट आहे आणि 10 स्टुडंट्सपाशी दोन्ही आहे, म्हणजे टोटल किती झाले 16. ओके, 16 पाशी दोन्ही आहे, हे झालं. आता 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ डॉग अँड कॅट किती, दॅट इज नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, बोथ आहे ना, बोथ म्हणजे काय असतात दोघे, दोन्ही किती आहे 10. ओके, 10 दोघांजवळ आहे. ओके, हे झालं इंटरसेक्शन. आता काय करायचं आपल्याला, ॲटलिस्ट वन पेट ॲनिमल कशा प्रकारे मिळते आपल्याला, ॲटलिस्ट वन पेट ॲनिमल नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी, ॲटलिस्ट एक तर डॉग असला पाहिजे, एक तर कॅट असला पाहिजे, डॉग किंवा कॅट दोन्ही असलं चालते. ओके, हे आपल्याला भेटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी न, म्हणजे सेट ए मधले आणि सेट बी मधले यांच्या युनियनचा जो सेट असेल त्यानं आपल्याला भेटेल ॲटलिस्ट वन पेट ॲनिमल त्याच्याजवळ. तर हे कशा प्रकारे मिळते आपल्याला, प्रॉपर्टी आहे एन ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी इज इक्वल टू मायनस एन ए इंटरसेक्शन बी, प्रॉपर्टी. ओके, तर या प्रॉपर्टीमध्ये काय टाकलं आपण, व्हॅल्यूज टाकल्या 18, एन ऑफ ए काढलं आपण, ज्याच्याजवळ डॉग आहे, ज्याच्याजवळ कॅट आहे अशी किती आहे 16, ज्याच्याजवळ दोन्ही आहे ते कशी आहे 10, 18 आणि 16 किती, 8 आणि 7 14, 34 वजा 10 किती झाले 24. ॲटलिस्ट एक जरी ॲनिमल कोणाजवळ आहे 24 लोकांजवळ आहे, एक तरी ॲनिमल कोणाजवळ ना कोणाजवळ आहेच. आता आपल्याजवळ टोटल स्टुडंट्स किती आहे, टोटल स्टुडंट किती आहे, टोटल स्टुडंट्स 28 आणि 24 जणांजवळ काय काही ना काही आहे, तर ज्याच्याजवळ काहीच नाही असे स्टुडंट्स नो पेट ॲनिमल, किती झाले मग, टोटल स्टुडंट किती आहे 28, एक आहे असे किती आहे 24, ॲटलिस्ट वन 24, तर 4 काय झाले आपले स्टुडंट्स हू डू नॉट हॅव नो पेट ॲनिमल, कोणताच ॲनिमल त्याच्याजवळ नाही आहे, हे आपलं आन्सर झालं. ओके, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ए सेट काय झाला डॉगचा झाला, बी कशाचा झाला कॅटचा झाला, मग नंबर ऑफ स्टुडंट्स पेट ॲनिमल ॲज अ डॉग कसे काढू आपण, 8 लोकांजवळ डॉग आहे, 8 लोकांजवळ फक्त डॉग आहे, पण 10 लोकांजवळ डॉग आणि कॅट दोन्ही आहे, 10 लोकांजवळ तो डॉग आहेच आणि 8 लोकांजवळ डॉग आहे, टोटल किती झाले 18. तसंच 6 लोकांजवळ फक्त कॅट आहे
आणि 10 लोकांजवळ दोन्ही आहे, डॉग आणि कॅट. 10 आणि 6 कॅट तर आहेच 10 लोकांजवळ, आणि 6 लोकांजवळ कॅट आहे, म्हणजे 16 लोकांजवळ कॅट आहे. 16 लोकांजवळ कॅट झाली. आणि दोन्ही कोणाच किती जणांजवळ आहे? 10 जण, म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? 10. कॉमन 10 आहे, दोघांमध्ये कॉमन 10 आहे लोक. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट्सचा प्रॉपर्टी, त्यानुसार आपण 24 स्टुडंटजवळ ॲटलिस्ट एक ॲनिमल आहे, 24 जवळ एक आहे, पण टोटल स्टुडंट्स किती? 28. 28 मधून 24, 4 स्टुडंटजवळ काहीच नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. नेक्स्ट, रिप्रेझेंट युनियन ऑफ सेट्स बाय वेन डायग्राम ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. वेन डायग्राम काढायची प्रत्येकाची, सिंपल आहे. कशा प्रकारे दाखवू शकतो आपण? फर्स्ट एक्झाम्पल, सर्कल घ्या. दुसरा सर्कल घ्या. तर आपल्याला काय दिलेलं आहे? एक सेट दिला आहे ए. पहिला एक्झाम्पल, ए सेट काय दिला? 3 4 5 7. ए सेट दिलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट कोणकोणते आहे? 3 4 5 7. ओके, 3 4 5 7 आहे. आणि बी मध्ये कोणकोणते आहे? 1 4 8. बी मध्ये कोणकोणते आहे? 1 4 8. 4 एक आहे, कॉमन आहे ना, दोन्हीच्यात 4 कॉमन आहे. 4 आपण इथे लिहू शकतो आणि 4 इथचा कॅन्सल करू शकतो. ओके, अशा प्रकारे कॅन्सल करू शकतो. आणि 4 कुठे लिहू शकतो? कॉमन मध्ये ए सेट, हा बी सेट. आता ए सेट मध्ये कोणकोणते आहे? 1 3 5 4. ओके, आले ए सेट. बी सेट मध्ये कोणते आहे? 1 4 8 1 4 8. आता काय दाखवायचं? युनियन ऑफ टू सेट्स. हे युनियन झालं. युनियन कोणतं पार्ट झाला आपला? हा टोटल पार्ट काय झाला? युनियनचा. हा टोटल पार्ट काय झाला आपला? युनियन. ओके, दिस इज द वेन डायग्राम ऑफ union of sets. This is the Venn diagram. Venn diagram. A union B. Okay, A union B. Same second वाला पहा. सेम याच्यात दोन सर्कल काढायचे. सर्कल घ्यायला लागते असं काही नाही, कोणतीही क्लोज फिगर घेतली चालते. सर्कल इझी असते त्यामुळे. आता कॉमन एलिमेंट्स पहिलेच चेक करून घ्यायचे. ए बी सी ई एफ एल एम एन ई बी. ई फक्त कॉमन आहे आपला, सॉरी कोणता कॉमन एलिमेंट आहे याच्यात? फक्त ई कॉमन एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट कॉमन आहे? ई. अजून कोणतं कॉमन आहे का? बी पण कॉमन आहे. बी पण कॉमन आहे. तर दोन कॉमन एलिमेंट्स आहेत, बी आणि ई. दोन्ही बी आणि इथं लिहिले. ओके, मग पी सेटमध्ये कोणकोणते आहे अजून उरलेले? ए ए सी आणि एफ. ए सी आणि एफ. ओके, आणि पी क्यू सेटमध्ये कोणकोणते उरले मग? एल एम एन. एल एम एन. आणि त्यांचं युनियन जर काढायचं असेल ते, त्यांचं जर युनियन घ्यायचं असेल तर ते टोटल एरिया. हा टोटल एरिया काय झाला त्याचा? युनियन. हा टोटल एरिया काय झाला? युनियन. दॅट इज वेन डायग्राम ऑफ पी युनियन क्यू. पी युनियन क्यू. ओके, वेन डायग्राम. अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता वेन डायग्राम इझिली. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. रिप्रेझेंट द युनियन ऑफ सेट्स बाय वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोइंग. इच ऑफ द फॉलोइंगसाठी वेन डायग्रामनं सेट्स रिप्रेझेंट करा म्हणतात. तर इझी आहे. एक्स इज अ सेट ऑफ प्राईम नंबर बिटवीन 80 to 100. 80 to 100 मधले प्राईम नंबर शोधा पहिले.
कोणकोणते लिस्टिंग मेथडनं लिहून काढा. लिस्टिंग मेथडनं लिहिले. प्राईम नंबर कोणकोणते आहे? 83, नंतर 89 आणि नंतर 97. ओके, हे 80 to 100च्या मधले प्राईम नंबर. वाय सेट कोणता आहे आपला? ऑड नंबर 90 मधून 91, 92 नाही आहे, 93, 94 नाही, 95, 97 आणि 99. हे झाले ऑड नंबर 90 to 100 मधले. वाय इज अ ऑड नंबर बिटवीन 90 to 100. ओके, तर याचा आपल्या वेन डायग्राम काढायचा आहे. कॉमन कोणकोणते आहे? 97 कॉमन आहे, 97 कॉमन आहे. ओके, तर वेन डायग्राम घ्यायची. ओके, दुसरी घ्यायची. पहिला सेट कोणता आहे? एक्स मध्ये कोणते आहे? 83, 89, 97 कॉमन आहे. ओके, इथं 97 लिहिला कॉमन. एक्समध्ये येतोच बरं, हा एक्समध्ये आलाच. दुसरा सेट पहा, वायमध्ये कोणकोणते आहे? 91, 93, 95, 97 आहे, वायमध्ये आला हा. ओके, आणि 99. अशा प्रकारे. पण आपल्याला काय विचारलं आहे? युनियन ऑफ टू सेट्स. युनियन कोणता एरिया आहे? हा टोटल एरिया युनियनमध्येच असते. ओके, दिस इज द युनियन ऑफ टू सेट्स, दॅट इज एक्स युनियन वाय. वेन डायग्राम. ओके, अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता. वेन डायग्राम सिंपल असते. जे कॉमन एलिमेंट्स आहेत पहिलेच सॉर्ट आउट करून घ्यायचे, म्हणजे जे इंटरसेक्शनमध्ये येतात, आणि जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते साईडला लिहायचे. ओके, अशा प्रकारे वेन डायग्राम तुम्ही इझिली सॉर्ट आउट करू शकता. नेक्स्ट, राईट द सबसेट रिलेशन्स बिटवीन फॉलोइंग सेट्स. काही सेट दिलेले आहे, त्याचे रिलेशन. एक्स कशाचा सेट आहे? क्वाड्रिलेटरलचा आहे. वाय रोम्बसचा सेट आहे, सेट ऑफ ऑल रोम्बस. एस इज अ सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. टी इज अ सेट ऑफ ऑल पॅलिग्राम्स. आणि व्ही इज अ सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. व्ही इज अ सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. तर हे सर्व जे आहे, रोम्बस, स्क्वेअर, पॅरलोग्राम आणि रेक्टँगल, हे काय आहे? क्वाड्रिलेटरल आहे ना. हे सर्व काय आहे? क्वाड्रिलेटरल आहे. हे काय सर्व क्वाड्रिलेटरल. तर हे सर्व काय झाले? हे सर्व काय झाले? एक्सचा सबसेट झाले. हे सर्व काय झाले? एक्सचा सबसेट. रोम्बस म्हणजेच क्वाड्रिलेटरल, स्क्वेअर म्हणजेच क्वाड्रिलेटरल, पॅरलोग्राम म्हणजेच क्वाड्रिलेटरल आणि रेक्टँगल म्हणजेच क्वाड्रिलेटरल. तर काय लिहू शकतो आपण? काय लिहू शकतो? पहिलं काय लिहू शकतो? वाय पासून. वाय इज अ सबसेट ऑफ कोण सगळ्यात मोठा आहे? एक्स. एक्सचा. तर एस इज अ सबसेट ऑफ एक्स सगळ्यात मोठा. टी इज अ सबसेट ऑफ एक्स. व्ही इज अ सबसेट ऑफ एक्स. ओके, इथपर्यंत समजलं. आता पहा, एस सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. स्क्वेअर म्हणजे काय असते? दोन्ही साईड सारखे आहे. रेक्टँगलमध्ये काय असते? 1, 2, चारही साईड सारखे असते. याच्यात 2 साईड. तर सर्व स्क्वेअर हे रेक्टँगल असू शकतात का? हो, याच्यात 4 साईड आहे, तर 2 साईड सारखे आहे, रेक्टँगल असू शकतात. तर यस कशाचा सबसेट झाला? तर सिंपल आहे. काय म्हटलं मी? की यस हा जो सबसेट आहे तो कशाचा यस हा जो सेट आहे, सेट ऑफ ऑल स्क्वेअर, सेट ऑफ ऑल रेक्टँगल असू शकतात ना? हो, असू शकतात. कारण कोण? स्क्वेअरमध्ये काय असतात? 4 साईड सारखे असतात, रेक्टँगलमध्ये 2 सारखे असतात. त्याच्यातही 2 समोरच्या सारख्या, 2 समोरच्या सारख्या असू शकतो. तर यस इज अ सबसेट ऑफ व्ही. एस इज अ सबसेट ऑफ व्ही. ओके, एस इज अ सबसेट ऑफ व्ही झाला. नंतर एस इज अ सबसेट ऑफ अजून स्क्वेअर म्हणजेच काय असतात? रोम्बस असतात. स्क्वेअर म्हणजेच रोम्बस असतात. रोम्बसमध्ये 4ही साईड सारखे असते, पण 90 डिग्री अँगल असतो का? नाही. स्क्वेअरमध्ये काय असतो? 4ही साईड सारखे असते आणि 90 डिग्री अँगल असतो. याच्यात 4ही साईड सारख्या असते पण 90 डिग्री. म्हणजे सर्व स्क्वेअर रोम्बसेस कधी स्क्वेअर होईल? जेव्हा 90 डिग्री अँगल येईल 4ही साईडमध्ये. ओके,
त्यामुळे हा वायचा पण सबसेट आहे. सेट ऑफ ऑल स्क्वेअर इज अ सबसेट ऑफ रोम्बस. सगळे स्क्वेअर हे रोम्बस असतातच, त्यामुळे सेट ऑफ एस इज अ सबसेट ऑफ वाय. एस हा वायचा पण सबसेट आहे. नंतर एस हा बीचा पण सबसेट आहे, एस हा वायचा पण सबसेट आहे, आणि एस हा टी. पॅरलोग्राम मध्ये काय असते, चारही लाईन सारख्या असतात, ऑपोजिट लाईन सारखे असतात, आणि अँगल्स 90 डिग्री नसतो, ऑपोजिट लाईन सारखे असतात. तर स्क्वेअरमध्ये असते ना, ऑपोजिट लाईन सारख्याच आहे, अँगलचा काही संबंध नाही पॅरलोग्राममध्ये. आणि पॅरलल पण आहे अपोजिट लाईन स्क्वेअरमध्ये, बरोबर आहे. तर सगळे स्क्वेअर काय असतात, पॅरलोग्राम असतात. सगळे स्क्वेअर काय असतात, पॅरलोग्राम असतात. एस इज अ सबसेट ऑफ टी ऑल्सो. एस इज अ सबसेट ऑफ टी. ओके, अशा प्रकारे ह्याचे आपण आन्सर काढू शकतो. समजलं ना, एस इज अ सबसेट ऑफ टी. क्वाड्रिलॅटरचे हे सगळे सबसेट झाले. रेक्टेंगल, पॅरलोग्राम, स्क्वेअर आणि रोम्बस हे सगळे म्हणजेच क्वाड्रिलॅटरल्स असतात. त्यामुळे हे सगळे एक्सचे सबसेट झाले, वाय, एस, टी आणि बी. ओके, सगळे स्क्वेअर म्हणजेच रोम्बस असतात. ऑल स्क्वेअर्स म्हणजे रोम्बस, म्हणून एस इज अ सबसेट ऑफ वाय. एस इज अ सबसेट ऑफ वाय. सगळे स्क्वेअर म्हणजेच रेक्टँगल असतात, कारण कोण रेक्टँगलमध्ये दोन साईड सारख्या असतात, त्याच्यात चारही साईड सारख्या असतात. बस एवढाच फरक आहे ना. त्यामुळे सगळे स्क्वेअर्स हे रेक्टँगल्स असतात. एस इज अ सबसेट ऑफ बी. आणि सगळे स्क्वेअर्स हे पॅरलल असतात, सगळे लाईन्स, त्यामुळे सगळे सेट पॅरलोग्राम पण असतात. ओके, अशा प्रकारे आपण इथे काढू शकतो सबसेटचं रिलेशन. नेक्स्ट, एम इज एनी सेट, देन राईट एम युनियन फाय. एम युनियन फाय. फाय म्हणजे काय असते, फाय म्हणजे काय असते, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे त्यामध्ये काय असतो, कोणताच एलिमेंट नसतो. आणि एम जर कोणता एक सेट असेल ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 एलिमेंट आहे, एक्झाम्पल म्हणून, तर आपल्याला काय होतं, एम युनियन फाय. आता या दोघांमध्ये युनियन काय असेल, याच्यात कोणता एलिमेंट आहे का, नाही. आणि यामध्ये कोणती एलिमेंट आहे, 1, 2, 3, 4, 5. तर युनियनमध्ये काय, या दोघांच्या युनियनमध्ये काय येईल, युनियनमध्ये म्हणजे दोन्ही सेटमधले एलिमेंट. यामध्ये सेटमध्ये काय का, नाही. या सेटमध्ये काय 1, 2, 3, 4, 5 आहे. 1, 2, 3, 4. ओके, तर एम 2, 3, 4 म्हणजेच काय, यम. तर यम युनियन फाय काय येईल तुमचा, यम. ओके, एक्झाम्पल द्यायची गरज नाही, पण एक्झाम्पल देऊन केलं तर इझी होते. ओके, यम इंटरसेक्शन फाय. यम इंटरसेक्शन फाय. एम्प्टी सेट मध्ये कोणता एलिमेंट आहे का, नाही. एम मध्ये कधी आहे, 1, 2, 3, 4. कॉमन एलिमेंट आहे का दोघात, नाही, कोणताच कॉमन नाही आहे. याच्यात 1 पण नाही आहे, 2 पण नाही आहे, 3 पण नाही आहे, 4 पण नाही आहे. मग हा सेट काय झाला, फाय सेट, एम्प्टी सेट. हा फाय, कोणताच एलिमेंट कॉमन नाही आहे. कॉमन नाही आहे म्हणजे फाय. तर एम इंटरसेक्शन फाय काय होईल, ऑलवेज फाय होत असते. दिस इज प्रॉपर्टीज फॉर युनियन आणि सबसेट. त्यामुळे प्रॉपर्टीज जर माहिती असेल तर इझिली तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट, 10th नंबर, ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द गिवन सेट्स यू ए बी, ए युनियन बी इंटरसेक्शन. सिंपल आहे हे, काही कठीण नाही आहे. युनिव्हर्सल सेट लिहा म्हणते पहिले. युनिव्हर्सल सेट म्हणजे सर्व एलिमेंट, रेक्टँगल मधले सर्व एलिमेंट लिहा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 नाही आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. ओके, 9 नंतर 10 आहे, 11 आहे आणि 13 आहे. 11 आहे आणि 13 आहे. किती एलिमेंट आहे टोटल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. टोटल आहे 11 एलिमेंट्स. ओके, ए मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहे, ए मध्ये पहा, ए मध्ये पहा कोणकोणते एलिमेंट आहे. यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहे, 1, 5, 3, 2, 7. 1, 2, 3, 5, 7. ओके, बी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे, बी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे,
हे एलिमेंट बी मधले, या बी मधले कोणते एलिमेंट आहे 1 5 9 8 10 8 9 10 9 8 10 9 8 9 10 ओके. बी मधले ए युनियन बी, ए युनियन बी, ए मध्ये आणि बी मध्ये हे एवढे एलिमेंट आणि हे पण एलिमेंट ए आणि बी मधले तर लिहा कोणकोणते आहे 1 आहे 2 आहे 3 आहे 1 आहे 2 आहे 3 आहे नंतर 7 आहे 5 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे 10 आहे 9 आहे आणि 10 आहे ओके. हे सर्व एलिमेंट लिहिले. इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन म्हणजे तर अजून इजी आहे. इंटरसेक्शन म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन कुठं होते हे इंटरसेक्शन 1 आणि 5 1 आणि 5 बस झाले. ए झाला यू झाला ए झाला ए युनियन बी झालं आणि ए इंटरसेक्शन बी झालं. अशा प्रकारे तुम्ही इझिली वेन डायग्रामचा यूज करून आन्सर काढू शकता. नेक्स्ट 11th नंबर प्रॉब्लेम सेटमधलं एन ऑफ ए 7 एन ऑफ बी 13 एन ऑफ ए इंटरसेक्शन 4 एन ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ एलिमेंट्स ए मध्ये 7 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स सेट बी मध्ये 13 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी मध्ये 4 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी मध्ये आपल्याला काढायचे आहेत. प्रॉपर्टी नुसार काय येईल, प्रॉपर्टी नुसार काय येईल आपलं इझिली एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी माइनस एन ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ए मध्ये 7 आहे, बी मध्ये 13 आहे, सी मध्ये 4 आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन मध्ये 4 आहे. 13 आणि 7 20 4 16 20 मधून 4 गेली 16. फायनल आन्सर ए युनियन बी इज इक्वल टू 16. ए युनियन बी इज इक्वल टू 16. ओके. तर अशा प्रकारे आपले प्रॉब्लेम सेट 11 प्रॉब्लेम आपण सॉल्व केले. तर ओके अशा प्रकारे आपण सेट या फर्स्ट क्लास 9च्या मॅथमॅटिक्स पार्ट 1चा चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट इथे कव्हर केलेले आहे. जेवढे प्रॉब्लेम्स तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला इझिली प्रॉब्लेम्स ग्रास होत राहील. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये चॅप्टर नंबर 2 आपण स्टार्ट करणार आहोत. तर जरूर अनुज क्लासरूमला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओचा जरूर वाट पहा. लवकरच नेक्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर मॅथमॅटिक्स पार्ट 2 क्लास 9चं घेऊन येणार आहे. हा व्हिडिओज पाहिल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद.